घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रचंड उष्णतेमध्ये होणाऱ्या हजारो आजारांपासून वाचवणारी ही एक रामबाण रेसिपी आहे. सुपर टेस्टी, सुपर हेल्दी आणि फक्त 5 मिनिटात तयार होणारे हे जबरदस्त असं सरबत आहे. खूपच चविष्ट लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही हे 7 ते 8 महिन्यांपर्यंत साठवून ठेवू शकता. डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, उन्हामुळे होणारे त्रास सगळे दूर होतात. त्याचबरोबर डोळ्यांची दृष्टी वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि झोप सुद्धा खूप छान लागते. यात ना कोणताही रंग, ना प्रिझर्वेटिव्ह, ना इसेन्स आणि ना साखर, ना गूळ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पूजा स्पेशल रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर समर स्पेशल सुपर हेल्दी, चविष्ट आणि थंडगार सरबत बनवण्यासाठी मी सर्वात आधी घेते अर्धा कप जाड बडीशेप. उन्हाळ्यात बडीशेप खूपच फायदेशीर असते. यात कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. ती थंड असते, शरीराला थंडावा देते आणि पचनास मदतही करते. आज मी तुम्हाला सांगत असलेले इन्स्टंट बडीशेप सरबत खूपच चविष्ट आणि फायदेशीर आहे आणि बनवायलाही अगदी सोपे आहे. जाड बडीशेप सुगंधी असते. त्याचसोबत मी अर्धा कप बारीक बडीशेप म्हणजेच लखनवी बडीशेप घेत आहे. ही गोडसर, जास्त सुगंधी आणि रसाळ असते. दोन्ही एकत्र केल्यानंतर सरबताची चव आणि सुगंध अप्रतिम येतो. दोन्ही प्रकारची बडीशेप मिळून साधारण 1 कप होते. तुम्ही एकाच प्रकारची बडीशेप वापरून सुद्धा हे सरबत करू शकता. आता चव वाढवण्यासाठी मी सुमारे 25 हिरव्या वेलची घेत आहे. वेलची पचनाच्या समस्या दूर करते, शरीर रिलॅक्स ठेवते आणि हृदयासाठीही चांगले असते. पुढे घालू आपण 1 छोटा चमचा काळी मिरी. यात औषधी गुण आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. यानंतर आपण 1 मोठा चमचा खसखस घेत आहोत. खसखस थंड गुणाची असते आणि उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरते. या सर्व गोष्टी शरीराला थंडावा देतात. आता गोडीसाठी मी 400 ग्रॅम खडीसाखर घेत आहे. ही नैसर्गिक आणि अनरिफाइंड साखर आहे. शरीराला थंडावा देते. मोठे तुकडे असल्यामुळे ती थोडी कुटून घ्या, जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक वाटायला सोपे जाईल. लक्षात ठेवा, यामधील कोणताही घटक आपण भाजून घ्यायचा नाहीये. भाजल्यामुळे त्याची पौष्टिकता कमी होते. आता ही खडीसाखर कुटून झाली की सर्व साहित्य म्हणजेच बडीशेप, वेलची, काळी मिरी, खसखस आणि ही खडीसाखर मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर तयार करा. म्हणजेच सरबतामध्ये एकदम आरामात ही मिक्स होईल आणि सरबताची चवही खूप छान होईल. हे सरबत तर खूपच छान बनतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे मी बारीक केलंय. आता आपण चाळणीमध्ये याला चाळून घेऊया, म्हणजे यातले जाड कण वेगळे होतील. तयार झालेली ही पावडर आपण अशा प्रकारे एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू. साधारण 8 महिने ते 1 वर्षापर्यंत हे फ्रीजमध्ये आरामात टिकतं आणि बाहेर ठेवलं तरी 6 महिने अजिबात खराब होणार नाही. असं हे आपलं बडीशेप सरबतचं प्रीमिक्स रेडी झालंय. आता आपण हेच सरबत 3 फ्लेवर मध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण तिन्ही ग्लासमध्ये 1 ते 1.5 चमचे हे प्रीमिक्स घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये जे लिक्विड घालणार आहोत ते प्रत्येक ग्लास मधलं वेगळं असणार आहे. एकामध्ये मी थंड पाणी घालते आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा मी थंड पाणीच घातलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या ग्लासमध्ये आपण थोडंसं काळं मीठ घालायचं आहे, थोडंसं साधं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे.
तुम्हाला जर आवडत असेल तर लिंबू रस किंवा पुदिन्याची पाने सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, फक्त पहिल्या ग्लासमध्ये आपण पाणी घातलंय आणि दुसऱ्या ग्लासमध्ये थोडासा मसाला मिक्स केलाय. आता तिसऱ्या प्रकारासाठी आपण यामध्ये फक्त दूध ऍड करतो आणि हा प्रकार मुलांना खूप आवडतो. असे हे 3 वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये तुमचे हेल्दी, टेस्टी आणि इन्स्टंट बडीशेप सरबत तयार आहे. हे सरबत रोज प्या, पोटाचे त्रास कमी होतात, उष्माघातापासून बचाव होतो, चांगली झोप लागते, डोळ्यांची दृष्टी आणि स्मरणशक्ती सुधारते, तुम्हाला पूर्ण दिवस ताजतवाने वाटतं. नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर आनंद घ्या. माझ्या इतर सरबत आणि शेकच्या रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पूजा स्पेशल रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.